माझा डुक्कर पळाला धरा धरा माझा डुक्कर पळाला हाय गाईज. तर आज कोणता वार आहे? मंगळवार आहे आज. आणि तारीख 27 तारीख आहे. आणि आज आपण कुठं आलोय पोरांनो सांगा सगळ्यांनी. नाही हॅलो एव्हरीवन, आपण सगळे इथे आलेलो आहोत. कुठं आलेलो होता आपण? आता बघत आहे एपिकचे ब्लॉग. आणि आपण आलेलो आहोत जेजुरी मध्ये. पुढे हॅलो गाईज, वेलकम टू इपिक्स व्लॉग. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? आलेलो आज जेजुरीगडला पहिल्यांदा जुन्या गडावर. तर आम्हाला जायचं आता इथनं या रस्त्याने आणि आता इथं वरती. राहुल पॉइंट आलेला आहे. तर ऑर्गनायझर कोण हे पण सांगून द्या. ट्रिप ऑर्गनायझर आहे प्रणव चंदन शिव. ह्याच्यामुळे आलोय. आणि खुशीमुळे आलोय खरं. खुशीचं आडनाव आठवना मला आता. म्हणजे मी कन्फ्यूज होतो की काढे घेऊ का जामदार कोण म्हणतंय. तर इथं आमचे 2 मेंबर थांबलेले आहेत आमची वाट बघत. तिकडे घ्यायचे उचलून चंदन शिव तर्फे. किती रुपयाचे 3? 50च्या 3. कितीच्या? 50च्या 3. 3 वेळा एकच गोष्ट का सांगतोय पण? विचारतोय का चाल 3दा? आज हिजगत का करतोय? हे भाई असं नको बोलू. आरेश बघे तुला इथं मुद्दा म्हणून कर. आणि घालमीचं इथं सिक्रेट टॉक चाललेलं आहे त्याच्या सिक्रेट क्रश बरोबर, सॉरी GF बरोबर. मला देखील लाज वाटते का तुला एकटा खातोय? तर आपल्याला एक वेगळं पेमेंटचं माध्यम कचरे थ्रू कळलं असतं. कचरे काय पेमेंटचं माध्यम? हे बघा, हे माध्यम आहे पेमेंटचं. तर हे माध्यम आम्ही तर बरोबरच काम करतोय रे. हे काम हेच चुकीचं करतोय. घालमीने काहीतरी विशेष अशी गोष्ट घेतलेली आहे त्याच्यासाठी कचरे त्याच्या मागं लागलाय. काय घेतलंय बरं तू? काय घेतलंय तू असं? ह्या गोष्टीसाठी एवढे सगळे इथं मागे लागलेत. भाई क्या सुन रहा हूँ मैं? अरे कुछ नहीं सुन रहा तू यार. क्या कर रहा है तू मंदिर पे आके? गलत हरकत. अरे कुछ नहीं क्या मैंने. अरे इधर अपनी औरत को छेड़ते. हे कटच करून टाका. मेरी औरत को कोई नहीं छुएगा. अरे लेमन गोळी किसने किया वे? लेमन गोळी. मला पण यश धर. एन्जॉय. भाई मी लॉक काढतोय, मला पण घ्या. एपिकला द्यायची राहिली. तिकडे पण नाही करत. नाही आवडत. लॉकसाठी लेमन गोळी नको जायला. परत सांग काय म्हणतोय तू? लेमन गोळी आम्ही काय ऍडव्हर्टाइज करत नाही. खरंच खूप चांगला प्रोडक्ट आहे, घ्यायला पाहिजे. हा, इथं आला तर कधी या घ्या. काकडी नका घेऊ, ह्या लेमन गोळ्या घ्या. काकडी सोबत स्कॅम होते. एका काकडीच्या 2. आम्ही थांबलो म्हणलं आता देते मग देते. त्यांनी ठेवूनच दिली. एकच काकडी दिली. उघड स्कॅम करतात. उघड. चला भाई, आपल्याला चढायचंय अजून. अशाच गप्पा गोष्टी चालत राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही पाहत राहा हा व्लॉग. हे बघा आपलं कपल. ह्यांच्यासाठी खास आलोय आम्ही. आमचा तर काही उद्देश नव्हता, ह्यांच्यासाठी खास आलोय. किती मोठं बनवलं. हे बघा, हे आपले टूर गाईड काहीतरी माहिती सांगतात. जरा ऐकून घ्या ह्यांची माहिती. आता आपण हा स्टोन बॅलन्सिंग ऍड करणार आहोत. ही आपला स्टोन्स आहेत आणि आपण त्याच्यावर स्टोन बॅलन्स करणार आहे. हे बघा, हे बॅलन्स करायचं सोडून पाडतात. आणि हे बघा, जे होतं ते पण पाडले. काय वाटतं तुम्हाला? हे काय असेल नक्की? बॅलन्स होईल. मला तर वाटते ब्लॅक मॅजिक असू शकते. नाही मॅजिक आपण करत. एवढं पण खरं नव्हतं बोलायचं. काय वाटते? काय बीचवर करतात, आम्ही जेजुरीत केलंय. बीचवर कुठे यांना दगडी भेटतात मला ते सांगा. हो, हे काय लॉजिक आहे? ही जण काय ऐकू, काय पण सांगते. हे बघा, ही आपली गँग काहीतरी करते फालतू चाळी.
ह्यांना मेहनत बघवत नाही लोकांनी मेहनत करून रचलेलं आहे ते आणि पाडायचं काम करतात त्याला. हे बघा हे असली कामं करतात ना. ये देखो हे बघा सिविक सेंस बरोबर शब्द वापरला यशनी. डायरेक्ट सिविक सेन्स. अरे हे हे मी होतो पदवी सन्मानित करतात. शाल श्रीफळ वगैरे बाटली देतात नाही, लेमन गोळी देतात नाही. चला That's it. आला एकदम परफेक्ट आलाय. तुम्ही बघू शकता का आम्हाला काय अवस्था झाली आमची. तिकडे गेलेत त्यात प्रणव आत्ताच खाली बसलेला, पण आता मी फोन काढलाय त्यामुळे उठलाय तो. आणि हे तर बघा हात धरून चाललंय यायचं. बघू शकता मित्रांनो, प्रेम असावं तर जादूसारखं, नाही तर नसावर. मेन कारण हे ह्यांच्यासाठी आलो आहे आम्ही सगळेजण. ह्यांचं लग्न झालं एकदा यायला लागतं ना, त्यासाठी आम्ही आलो. ह्यांचं कोर्ट मॅरेज ऑलरेडी झालंय, त्याच्या सह्या आहे ना घालमीने ऑलरेडी केलेल्या आहेत जामीनदार म्हणून. आणि दुसरा जामीन अथर्व आखाडे. जर काही झालं तुम्हाला हे कुठं आढळले, काही तुम्हाला केस बीस ठोकायचे असेल तर साक्षीदार शिवशरण घालमे अथर्व आखाडे आहे. बाबा मी नाही काय, ह्यांचं हे बघून घेते हे लपडे करतात. माझा काय संबंध आहे? मी पूर्वीपासून डायरेक्ट 2 हात लांब असतो. बजरंग दलवाल्यांनी कॉन्टॅक्ट घ्या ह्यांचा. बजरंग दलाचा आम्ही अध्यक्ष आहे. मग आपलीत म्हणून सांभाळायची वेळ आली, नाही तर ह्यांच्यावर कधीच कारवाई केली असती. उपाध्यक्ष देखो चेहरा भोळा आणि भानगडी सोळा अथर्वाकडे जा आता मग हात धरून चालणार आहे वरपर्यंत. एवढ्यावर कोणाचा धरलेला मग? आता ते सेन्सेड कंटेंट आहे जरा. सिविक सेन्स वाला कंटेंट आहे. सिविक सेन्स वाला कंटेंट आहे. सांगत नाही काहीच पूर्ण घामाघूम झालेलो आहे आम्ही एवढं ट्रेक करता. अजून अर्धा बाकी आहे. इथंच आमचं पाणी निघालंय. घामाचं पाणी निघालंय रे. हा ब्लॉगर लायलाय सगळ्यात माग. ब्लॉगरचा शेजारचा बघा. ट्रिप प्लॅनर जो की सगळ्यात शेवट राहतोय. नाही रे भाऊ, सगळ्यात शेवट नाही मी. तिथं कमानीच्या समोर थांबलेलो. आमच्या गाड्यांची हालत बघा काय झाली. हे भाऊ तर डायरेक्ट झोपलाय. चाचा जी ऑलरेडी सेकंड लास्ट ब्रेथ पे थे, अब लास्ट ब्रेथ आयोगे. देख चाचा जी का दम है चाचा जी को. और ये ऑल सेट आहे मी, मला काय नाही झालं. शर्ट ऑल आहे. आणि हे बघा आता मग अशी फोन या भावांचं तर वेगळं चाललंय काहीतरी. बोलू मस्त व्हिडिओ येतोय माहिती का असा. आणि पाणी तर गाईज आता आपण वरच्या गेटला आलोय. मला ऐकला का तूच फ्रेमवर आहे रे. फ्रेम तर आम्ही खूप घामाघूम झालोय, तरी पण काय अजून थांबलो नाही. चालू आहे जायचे. एका पण जागी थांबलेलं नाही आम्ही. एक कधी जागे नाही थांबलो. हे चाचू बघा खूप फार दमला. इकडे हे बाकीचे येतात, हे बी खूप दमलेत. तर आता काय फार लय लांब राहिलं नाही, प्लेन आहे सगळं, तर मग काय अडचण तर काही येणार नाही. हे बघा एकदम मस्त मध्ये दगड्या बिगड्या मांडतात. काय आत्ता शिक चालू झालंय, कमान लागली आम्हाला. आम्हाला तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे पेला काही काम नाही, चुकीच्या रस्त्याने आणले आपल्याला. कुणावर विश्वास ठेवा, पण जो मित्र म्हणतो मी लोकलचा इथलचा, तर जेव काही ठेवू नका. बघा भवंडर जोगेंदर भवंडर माउंटेन बाईक वाला रस्ता आहे तेवढा. हा का
FG आणाय पाहिजे होती काय आपली. पहिले गेले अरे ते पण बोन काय बरं बनलंय. अरे संपलं बँच होत नाही. चालू आहे. अर्जुन कर की संपलेला काय तरी कॅमेरामॅन चांगला नाही आमचा. संपलं. जोगिंदर वंडर व्हिडिओ डिलीट. व्हिडिओ डिलीट. भाई अरे बहुत दूर है हमें कुछ भी बोलता है. आ गया बोल रहे आ गया बस पहुंच गया पहुंच गया. सिविक सेन्स ऑन टॉप. सिविक सेन्स ऑन टॉप. सिविक सेन्स ऑन टॉप. सिविक सेन्स म्हणतात बरोबर आहे. जे सुशिक्षित असतात त्यांना बी काय ऐकला नाही ह्यांना कुठे न्यावं का नाही BNY मधले प्लेस काही काही असतात पोरं. आता कॅमेऱ्यामध्ये नाही तर बीप करावं लागेल. बीप 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 नुसतं मीच म्हणतो ह्यांच्या आईला बीप. ही सिविक सेन्स म्हणतात नुसतं काही शट नाही करत. ए बीप 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 राहिलं बाबांनो सॉरी. बीप टाक एपिक इथं. बघा बघा काहीतरी डुक्कर पळाला. हे कोणाला येतं का म्हणता म्हणा ना प्लीज. काय म्हणायचं. बघा 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 हा डुक्कर पळाला. हा डुक्कर थांबला. सो गाईज यांच्या आपल्याला डुक्कर विक्कर बघत सॉरी गाडव बिडव बघत ही डुक्करचं जादूचा ट्रेंड आहे नवीन तुम्ही पाहू शकता. जर आपल्याला जादूची ती रील भेटली डुक्कर पळाली वाली तर भेटू शकते का आम्हाला ती. जर 10 सेकंदाचं जर भेटलं तर आपण आपल्या दर्शकांना दाखवू की तुमचा डुक्कर ट्रेंड कसा चाललाय. डुक्कर पुढे चाललाय. डुक्कर पुढे चाललाय ते बघा. ते गेलाय पुढे जाऊ द्या. आणि हे आपलं मंदिर ज्याच्यासाठी आपण एवढे परिश्रम घेतले. काळ उंदीर काळ उंदीर हे मंदिर आहे तर ह्याच्यासाठी आपण एवढं कष्ट घेतलेत काहीच. तिथं आपण पोचतोय आणि आता तुम्हाला डायरेक्ट लास्ट ग्लिम्स दाखवतो मंदिराचे 2च मिनिटात. हे बघा गोळ्या खातोय अजून. मला माहिती पडलेली आहे मी बघितलंय. त्याला असं वाटतं मी बघितलं नाही. ते बघा गांडवते बघा काहीच प्रँक प्रँक. नाही नाही आपण जवळ गेलो डावटील. हे बघा आता हे कुणाला देते बघू. कुणाला दिली रे याने गोळी. काय दिलीच नाही अजून. नाही दिली. काहीच ती गोळी कुठं जायची ती बघायची आपल्याला. थांबा एक मिनिट पॉज करतो. दे की माझ्या वाटणीची आहे ती. नको दर्शक नको बाबा नको. अरे असं अरे माझ्या नाही वाटणीची. अरे तुला प्रोटेक्ट करणार आहे. शे गाईस प्लॅन फ्लॉप केला. कचरे कचरे आहे का माझ्याकडे. माझ्यावर डाऊट झाला. गाईस ही आहे मेन एंट्री. एंट्रीची पण एंट्री सगळ्या एंट्रीज आहेत. हे बघू शकता अंतिम टोक म्हणजे इथं आपलं जेजुरीचं जुनं मंदिर आहे. आणि इथं आपण पोचलेलो आहे आणि इथं सध्या काम चाललेलं आहे काहीतरी. काय माहिती काय चाललंय पण काम चाललं आहे काहीतरी. आणि असा हा मंदिराचा परिसर आहे. पलीकडच्या बाजूला आपण जाऊ शकत नाही कारण की तिकडं काम चाललं आहे सगळं. आणि इथं आपली ही गँग आणि इथं मी स्वतः. आणि हे बघा तिथं बरोबर भंडारा आता कार्यक्रम हा ना वाचलोय मी. क्लोज कॉल. धन्यवाद वाचलं. अरे असे लेपून निघाले. लेट्स गो बॉय. हे दोघं यांना अरे चप्पल अर्पण करायचा विचार होता त्याचा. नाही म्हणत मी कशाला. तिथं विसरलेलीच पण ह्याचा अर्पण करण्याचं म्हणण्याच्या कारणांमुळे बरेच जागा लागले. तर मित्रांनो आपण जुन्या मंदिराचे दर्शन घेऊन चाललेलो आहोत. कुठे चाललोय माघारी नव्या गडाकडे. हा ह्याला होईल 100%. दुसरं आम्हाला पहिली मुलगी पाहिजे. दिव्याला का नाही बोलावलं हे शिव. तर काहीतरी विषय झालाय. हे पण आहे माझ्याकडं. काहीतरीच फालतू बघ करतात विनाकारण थांबतात. इथं उतरायचं राहिलंय ते दिले सोडून ही फालतूचीच बघ चालली आहे. तर काहीच आपण आता बरोबर मधोमध आहेत जुन्या गडाच्या नवीन गडाच्या. हे बघा इथं गँग आणि आपल्याला तिथं जायचंय.
भाई बघा. आणि तिथनं आपण आलोय ऑलरेडी आणि एवढं राहिलंय. चला रेकॉर्ड झाले आता. केलेल्या चुका सुधारण्यासाठी हे परत इथं आलेले आहेत दगड रचायला. जेवढे पाडले तेवढे लावायचं घेतलंय म्हणावं. इकडे हे रचत बसते. यार माझं पण बनतंय यार, माझं पण फोटो काढणं, तू लक्षच नाहीये. गाईज माझं किती बनलंय. चला बरं लवकर. देखो ना गाइस चुप चुप के मॅटर करताय कुछ. हर्षद टेन्शनच देत नाही यार तुम्हाला. माझं किती बनलंय बघ ना. वर पडेल. यार हर्षद माझं 4 दगड रचलेत मी. आमच्या पैसे का नाही थांबलेलं बरं तू. गाईज मित्रांनो आपल्या फोटोशूटचा काय असं छंद आलाय आणि फोटोशूट करत बसल्यात. हे बघा जागा तर भारी वाटते. बघा हे कसले फुलं बिलं. आपण अजून पण नाही उतरलो नव्या गडावर. अजून 5 मिनिटं लागतील. ह्यांचं झाल्यावर जाऊ आपण. तुम्हाला दाखवतो तिकडचं पण. हे बघा गाईज इथनं आता आपली एंट्री होणार आहे. माहिष्मती साम्राज्य. एका वेळी एकच रे. सवय नाही तरी कर सारखी मला. असं करून ये ना जरा राजाचा फील घ्या. ए जादू असं करून ये ना. असं नाही. थँक स्वागत कर आपल्या व्ह्युअर्सचं. टडंग 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 टडंग. कॉपीराईट येतो त्याच्यामुळे. टडंग 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 डन. हे बघा मंदिर. मेन मंदिरात आलोय आता आम्ही. खूप जुन्या मंदिरात जायला आम्हाला खूप त्रास झाला. येताना एवढं काय वाटलं नाही पण जाताना खूप त्रास झाला. आता आलोय आम्ही. हे बघा नवीन मंदिर. हे बघा आपलं मंदिर. तर आपण पोचलेलो आहोत. फोटोशूट काय थांबत नाही. काहीच परिस्थिती बघू शकता काय झाली. हे बघा यश तू मुदी का भाई. ये देखो ये देखो. ये अपने बंदे सभी इधर होली खेळणे आहे. अरे मी हिंदीत का बोलतोय मराठीत ब्लॉग विसरतोच मी कधी कधी. हा हे बघा कचऱ्याची अवस्था. ही खुशी स्टॅन जाद्या पुढे दोघं आहेत. मी स्वतः हरवतात बरं का. काय झालंय बघा. ओळखून यायची आता हरवतात. हे पहिला हळद लागली की आता गोरा होणार. हा नाही यार आता मी विनाकारण गोरा होईल. आता आपण चाललेलो आहोत. देवदर्शन झालंय सगळं झालंय. संपला विषय. आणि गाईज आता आपण इथं आलोय मिसळ खायला. हे बघा गँग वॉर. काय जातो मनोगत. अनलिमिटेड आहे. हा किती पण खा. हाय एव्हरीवन. जर तुम्ही जेजुरीपासून पुण्याला येत असाल तर तुम्ही इथं थांबू शकता. 69 मध्ये अनलिमिटेड. 59 चव बघू द्या. हा तेच खडदगड फार्म. जागेचं नाव आहे खडदगड फार्म. बाई तुला वाचता पण येत नाही. जाऊ दे मी सांगतो ते खळदकर फार्म आहे. पण आधी सांगतो तुम्हाला कसं आहे जेडगावची इळ म्हणता येत नाही. हा ना ते तसं आहे. ती तळे तिळ म्हणती. ओके असं आहे का. सॉरी माय मिस्टेक गाईज माफी. बघा असं ताट दिसतंय मस्त. हे बघा हां 2% चार्जिंग आहे. ठीक आहे 60च्या म्हणून ठीक आहे. हा मी जेन्युइन ओपिनियन देतो. चांगली मित्रांनो. तेवढ्या रुपये एवढं भेटू शकतं काय नाही. सॅटिस्फाय आहे मी. म्हणजे प्राईसच्या मापात एकदम व्यवस्थित. आणि पाव आहे. हां मग ठीक आहे. बेस्ट आहे काय बेस्ट. हे प्लेस आहे इथं आपण मिसळ खाल्लेली आहे आत्ताच. आणि आता आपण चाललेलो आहे. बाय बाय. दाखवण्यासाठी आलोय आपण इथं. हां नाही 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 ते वेगळे आहे. मित्रांनो आपण इथं आलेलो आहे संगमेश्वर मंदिरात सातपूरमध्ये. हे बघा तुम्हाला माहितीच आहे इथलं. कसं वाटलं ते मंदिर. खूपच छान आहे मंदिर यार. आणि इथे ना हे बघा नद्यांचं असं संगम आहे. म्हणजे एकच नदी पण त्याचं संगम आहे असेल मला नाही माहिती. एकदा मंदिर दाखव ना. दाखवलं ना. हे बघा डोळ्यांचं पार न फेडणारं असं मंदिराची डिझाईन आहे. मस्त आहे एकदम.
व्लॉग एंडिंग व्लॉग एंडिंग देखो ना यहाँ पीले हो गए सब, अच्छे से दर्शन हो गया और यहाँ पे ब्लॉग खत्म हो जाता है। ए बाय बोला बाय बोला. धन्यवाद फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आज आम्ही सगळेजण आलेलो इथे जेजुरीला दर्शन करण्यासाठी, पण आमचा एक मेंबर नव्हता आला. नव्हता आला रे तो कोण? गेस्ट करा कोण नव्हता. अरे ते डेट वर गेलता. मी एक आहे, माझं नाव अथर्व जाधव आहे आणि मी एक येतं. मला मुली खूप आवडतात आणि मला मुलीने जर म्हणलं ना की ये तर मी जातो आणि मग मित्राच्या आईची पुच्ची मग मित्राचं किती जरी अर्जंट काम असलं, किती जरी कॉल केले तर मित्राचा कॉल उचलायचा नाही, कारण की जिंदाबाद विजन विजन जिंदाबाद, एके जिंदाबाद. सगळ्यांनी मी पण एके जिंदाबाद. ही वाला जिंदाबाद आहे. जिंदाबाद. ते नको, ते तुमच्याकडे ठेवा. चला. माझा दुःख पळाला